मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या बीडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। शहरामध्ये सर्वत्र बॅनर लावण्यात आलेत आणि या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी होणार आहेत। मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या बीडमध्ये मूक मोर्चा निघणार आहे, महानिषेध मोर्चा, आणि त्याची तयारी आपण पाहतो। अशा पद्धतीने बॅनर लावले जात आहेत आणि या बॅनरवरती न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीने देखील जे मजकूर आहे तो लिहिण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या ही माणुसकीची हत्या आहे अशा पद्धतीने देखील याच्यावरती लिहिलं गेलं आहे। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर या मोर्चाच्या अनुषंगाने गेल्या 5 ते 7 दिवसापासून तयारी सुरू आहे। शहरामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे बॅनर आणि पोस्टर देखील लावण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्या पद्धतीने सर्वच बीड जिल्ह्यामधून संताप व्यक्त केला जातोय। या मोर्चामध्ये सर्व पक्षीय, सर्व संघटना, त्याचबरोबर सर्व समाज घटकातील लोक देखील या ठिकाणी हजेरी लावणार आहेत। त्याचबरोबर बीड जिल्ह्याची जी कायदा सुव्यवस्था आहे, इथं घडणारे हत्या असतील, खून असतील, त्याचबरोबर ज्या पद्धतीने इथं कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला आहे त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे। त्याचबरोबर इथलची कायदा सुव्यवस्था सुरळीत झाली पाहिजे आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, तात्काळ त्यांना अटक करा। त्याचबरोबर खंडणीचा जो गुन्हा दाखल झाला आहे त्या प्रकरणातील देखील आरोपींना अटक करा। अशा पद्धतीच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मोर्चाच्या माध्यमातून केल्या जाणार। उद्या सकाळी हा जो मोर्चा आहे तो बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघणार आहे आणि तिथून तो थेट अण्णाभाऊ साठे चौक, त्याचबरोबर जालना रोड आणि जालना रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, त्यानंतर एसपींना निवेदन दिलं जाणार आहे। आणि या मोर्चामध्ये जे नेते आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत। संभाजी राजेंनी देखील या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचं सांगितलेलं आहे। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील, भाजपचे आमदार सुरेश धस, त्याचबरोबर प्रकाश सोळंके आणि काँग्रेसचे देखील नेते, म्हणजे सर्वपक्षीय नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्या कारणानं या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराड याला अटक का होत नाही असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी विचारलाय। कराड याला धनंजय मुंडेंचा पाठबळ असल्यामुळेच तो मोकाट असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। संदीप क्षीरसागर माझ्यासोबत काय सांगाल? 18 दिवस झाले मात्र आरोपी अद्यापपर्यंत मोकाट आहेत। परत मास्टरमाइंड जे तुम्ही म्हणताय त्याच्या संदर्भातही काही नाही, काही आता हे बघा, अधिवेशनात सगळ्याच लोकांनी याची मागणी केली, सगळ्या पक्षाच्या आमदारांनी याची मागणी केली, सरकारने पण दखल घेतली याच्यामध्ये। जिथं काही घोषणा पण झाल्या, SP साहेब बदलले, काही गोष्टीमध्ये दुरुस्ती झाल्या, 2 नंबरचे धंदे हे ते बंद झालेत, काही आरोपी अटक झाली। पण हे आरोपी जे अटक झालेले आहेत हे सुपारी घेऊन, ज्यांनी सुपारी दिली आहे त्यांना, तो मास्टर माइंड अजून अटक नाही ना। लोकांमध्ये आज रोष निर्माण होते ह्याच्या संदर्भात। आम्ही विरोधी बाकावरती आहेत, आम्हाला म्हणजे राजकारण ह्या संदर्भात करायचं नाही। पण आज तुम्ही बघत असाल की जिल्ह्यामध्ये इतर पक्षातले सत्ता म्हणजे असलेले लोकसुद्धा आज मोर्चामध्ये सहभागी होतात। काय कारण याचं? करून का लोक आम्हाला काय, आम्ही फिरत असताना जेव्हा आम्ही बैठक घेतो लोक गेलं कीच गावात विचारतात ते वाल्मिक कराडचं काय झालं। गृहमंत्र्यांनी देखील याच्यामध्ये SIT असेल, CIDकडे तपास, न्यायालयीन चौकशी या अधिवेशनात घोषणा केल्या, पण त्या खरंच इम्प्लिमेंट होत आहेत का? आणि आज 17 दिवसानंतर आपण पाहतोय न्यायाची प्रतीक्षा आहे, अद्याप आरोपी मोकाट आहेत। मग इथं कायदा सुव्यवस्था असतील, गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, कशा पद्धतीने वागतायत, नेमकं काय हे? बघा, सरकारने निर्णय घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बदल झालेला आहे। मी ज्या गोष्टी खऱ्या आहेत ते बोलायलाही पाहिजे। बघा, प्रशासन बिलकुलपणे जे काय आरोपी आहेत त्यांना चौकशी व्यवस्थित त्यांची जे पकडले गेलेले आहेत त्यांची चालू व्यवस्थित, 2 नंबरचे उद्योग काय बंद झालेत, लोकांवर समाधान नाही ह्या विषयावरती। आता ह्या घटना, खोटे गुन्हे हे दाखल होणार नाहीत ह्या वस्ती। पण आम्ही काय म्हणतो आहे की जो मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड तो कुठे? एकदा धनंजय मुंडे साहेब स्वतःच म्हणतात ते माझ्या निकटवर्ती आहेत। जेव्हा जिल्हा म्हणतोय, आम्ही म्हणत नाही, जिल्हा आहे म्हणतात ते, या सत्यामधले असणारे त्यांच्यासोबतचे आमदार त्यांचं नाव घेऊन बोलतात ते। जर खरं खोटं जे असेल तर त्यांनी त्याला जमा करून टाकलं पाहिजे ना, बरोबर आहे ना? हे तर शक्य आहे ना त्यांच्याकडून। आमची मागणी तीच आहे, जिल्ह्याची सुद्धा मागणी हीच आहे की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। कोण का त्यांच्या ह्या मंत्रिपदामुळेच त्यांना हे श्रेय भेटतं आहे, आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे।
कॅमेरा प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.